कोणतीही खोटी जुमलेबाजी नको, खोट्या MIDC नको, खोटे IT पार्क नको, खोटी आश्वासनं नको। नगर शहरात चांगले शिक्षण, आरोग्य, रस्ते, गटारी, रोजगार, वीज सुविधा मिळाल्या पाहिजेत। देशाचे संविधान सध्या धोक्यात आले आहे। हुकुमशाहीला पराभूत करण्यासाठी आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते घरोघर जाऊन संविधान वाचवण्यासाठी इंडिया आघाडीचे उमेदवार माजी आमदार निलेश लंके यांचा प्रचार करणार असल्याचे प्रतिपादन आपले शहर जिल्हाध्यक्ष भरत खाकाळ यांनी केले आहे। इंडिया आघाडीतील घटक पक्ष असणारा आप पक्ष देखील आता लंके यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरलाय। लंके यांच्या प्रचाराच्या नियोजनाची आप पक्षाची बैठक पक्षाच्या सावेडीतील कार्यालयात पार पडली। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राणीताई लंके, शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांची प्रमुख उपस्थिती होती। खाकाळ यावेळी म्हणाले, आज नगर हे खड्ड्यांचे शहर झाले आहे। टॅक्स भरून देखील मूलभूत सुविधा सुद्धा मिळत नाही। लोकप्रतिनिधी म्हणून विद्यमान खासदारांनी शहराला सापत्न वागणूक दिली आहे। त्यामुळे मतदारांमध्येच परिवर्तनाची भावना निर्माण झाली आहे। निलेश लंके यांचा विजय निश्चित आहे। आपले जे उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे माजी आमदार निलेश लंके साहेब यांच्या सुविधा पत्नी आदरणीय आपल्या राणीताई लंके या ठिकाणी आल्यात आणि खरं तर खाकाळ साहेब फार आनंद वाटला की आज देशामध्ये ज्या पद्धतीची लढाई त्या ठिकाणी आपण सगळेजण मिळून लढतोय आणि वज्रमूठ राष्ट्रीय स्तरावरती त्या ठिकाणी एकत्र करण्याचं काम राहुल गांधीजी असतील, अरविंद केजरीवालजी असतील, महाराष्ट्रामध्ये शरद पवार साहेब असतील, उद्धवजी असतील, अशी राष्ट्रीय स्तरावरती त्या ठिकाणी सुरू आहे। आम्ही सुद्धा पाहतोय की ज्या पद्धतीनं केंद्र सरकार त्या ठिकाणी ईडीचा गैरवापर करून आम आदमी पार्टीचे नेते, दिल्लीचे मुख्यमंत्री आदरणीय अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली। एक षडयंत्र रचण्यात आलं की NPLचा जो कायदा आहे ईडीच्या संदर्भातला त्यामध्ये अशी तरतूद अमेंडमेंट करून करण्यात आली की आता तुमच्यावरती आरोप सिद्ध झाल्यानंतर तुरुंगवास वगैरे असं काही नाही। एकदा का तुमच्यावरती गुन्हा दाखल झाला की तुम्ही स्वतःला निर्दोष सिद्ध करेपर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला आता तुरुंगात राहावं लागेल। म्हणजे ही हुकुमशाहीच्या दिशेने वाटचाल त्या ठिकाणी दुर्दैवाने होतीये आणि म्हणूनच देशामध्ये ही लढाई काही फक्त म्हणजे मंत्रापैकी नगरमध्ये आपण पाहतो तिथं ही काही नगरची निवडणूक नाहीये, तर ही देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे। आणि जर हुकुमशाही रोखायची असेल तर त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं राष्ट्रीय स्तरावरती आपले सगळे नेते, सगळे पक्ष एकत्र आले तशाच पद्धतीनं नगर शहर असेल किंवा नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ असेल त्या ठिकाणी आपण एकत्र येण्याचं काम करावं लागणार आहे। आम आदमी पार्टीच्या माध्यमातून तुम्ही सगळेजण अत्यंत प्रामाणिकपणे काम करत असतात। आम्ही सातत्याने पाहतो की तुम्ही इथले जे काही समाजाचे प्रश्न आहेत, मग ते या शहरातल्या महिलांचे प्रश्न असतील, महापालिकेच्या स्तरावरचे प्रश्न असतील, युवकांचे प्रश्न असतील, काही मूलभूत सुविधांचे प्रश्न असतील, सातत्यानं आंदोलन करणं, आवाज उठवणं हे काम तुम्ही सातत्याने करत असता। त्यामुळे कुठेतरी एक आज आम आदमी पार्टी सुद्धा या शहरामध्ये एक चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी आम्ही सगळे आपल्याकडे पाहतोय। मला हेच अपेक्षा की आपण मगाशी भाषणात त्या ठिकाणी खाकाळ साहेब बोललात की तुम्ही सुद्धा घराघरामध्ये जाऊन त्या ठिकाणी लंके साहेबांचा प्रचार करणार आहे। निश्चितपणे तुमच्या भूमिकेचं मी तमाम महाविकास आघाडी इंडिया आघाडीच्या वतीनं स्वागत करतो आणि ज्या पद्धतीची भूमिका घेतलेली आहे एक या ठिकाणी मी मनोदय व्यक्त करतो आणि माझं भाषण या ठिकाणी संपवतो की येणाऱ्या 13 तारखेला मतदान जास्तीत जास्त कसं घडवून आणता येईल त्यासाठी आपल्या सगळ्यांना काम या शहरामध्ये करायचंय आणि 4 जूनला जो निकाल लागणार आहे त्यावेळेला विजयाचा गुलाल त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना घ्यायचा आहे। एवढं बोलतो, आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो, रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। पार्टीचे सर्व माझ्या मान्यवर महिला सर्व अतिशय चांगला मोलाचं सहकार्य आम्हाला तुम्ही आमच्या भाषणातून दाखवलेलं बरोबर असंच ते आमच्या पाठीशी काही थांबल्या। कारण एक सर्वसामान्य उमेदवार आहे आणि त्यांचं काम तुम्हाला काही सांगायचं वेगळं काही सांगायचं गरज नाही। त्यांचं कोविडचं काम आणि आमच्या मतदारसंघातील विकासाची कामं अतिशय चांगले त्यांचे असतात आणि तुम्हाला सुद्धा त्यांच्या काही अडीअडचण असेल तर नक्की ते सोडवण्याचा प्रयत्न करतील असं प्रेम आमच्या तुम्ही पाठीशी राहू द्या आणि येत्या 13 मेला त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करून द्या आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला खूप खूप असं धन्यवाद देते। तुम्हाला तुम्ही अतिशय आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल।